वेलकम टू गौरी मॅथ्स अकॅडमी. तर बघा, आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं लिनियर इक्वेशनला सॉल्व्ह कसं करतात, त्यांना सिम्प्लिफाय कसे करतात. आणि आपण या लेक्चरमध्ये बघणार आहे तुमचं प्रॅक्टिस सेट 1.1. तर बघा, आता यातला फर्स्ट क्वेश्चन. ओके, तर ही मेथड कोणती आहे सांगा बरं. हे बघून सांगा कोणती आहे. एलिमिनेशन मेथड. ही मेथड कोणती आहे. एलिमिनेशन मेथड. म्हणजेच काय, इथे काहीतरी कॅन्सल आउट होणार आहे, प्लस किंवा मायनस केलेलं आहे. हे काय झाले एलिमिनेशन मेथड. आणि बाकी काय असते आपली सबस्टिट्यूशन मेथड. म्हणजे एकाची व्हॅल्यू दुसऱ्यात आणि दुसऱ्याची व्हॅल्यू तिसऱ्यात पुट करावी लागते. तर बघा, इथे पहिले काय सांगितलेलं आहे आपल्याला. complete the following activity, so solve the simultaneous equation. ओके, तर बघा यांनी पहिले काय दिलेलं आहे आपल्याला. गिवन इक्वेशन. पहिले काय सांगते स्टेप. पहिले काय दिलेले इक्वेशन 1 2 नाव दिलेलं आहे यांनी. ओके, हे आपल्याला हर एक क्वेश्चन मध्ये करायचं आहे. यांनी दिलेलं आहे, आपल्याला बाकी क्वेश्चन मध्ये लिहावं लागते. तर लेट इथे काय केलेलं आहे. ऍड इक्वेशन 1 and 2 यांनी ऍड केलं. का बरं ऍड केलं. कारण की मॅम साइन बघा चेंज आहे. साइन काय चेंज आहे, पण या सेम काय आहे. +3y -3y +3y -3y हे काय आहे सेम आहे. जर सेम नसले तर आपल्याला डिवाइड मल्टिप्लिकेशन काही ऍड करून हे सेम करावे लागते. त्यातली कोणती ना कोणती एक्स वाली किंवा वाय वाली हे आपल्याला सेम करावी लागते. आणि साइन प्लस असले, प्लस म्हणजे सेम असले तर सबट्रॅक्शन, आणि डिफरंट असले तर ऍडिशन ही करावी लागते. बघा इथं साइन डिफरंट आहे, यांनी काय केलं ऍडिशन केलं. मग आता इथे काय होणार. हे काय एलिमिनेट होऊन जातील, कॅन्सल आउट होऊन जातील. नंतर इथं काय 5x + 2x इथे किती आले 7x. आणि 9 + 12 इथे काय आले 21. किती आले 21. हा काय x इथं 7 इथं डिवाइड मध्ये आहे, सॉरी 7 इथं मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. इकडे येणार काय होणार डिवाइड होणार. इथे काय येणार 21 हे डिवाइड बाय 7 21/7 बघून घ्या. मग इथं x ची व्हॅल्यू काय आली बघून घ्या. x ची व्हॅल्यू काय आली इथे लिहिलं नाही, पण x ची व्हॅल्यू काय आली इथं 3. x ची व्हॅल्यू काय आली 3 बघून घ्या. दिलेलं आहे त्यांनी x ची व्हॅल्यू काय आली 3 आली. नंतर आपण काय केलं प्लेस्ड x इक्वल टू प्लेस्ड पुट सबस्टिट्यूट काय पण लिहा. प्लेस्ड x इक्वल टू इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 मध्ये यांनी काय केलं x ची व्हॅल्यू पुट केली बघून घ्या. मग x इक्वल टू काय इथं 5 आहे मल्टिप्लाइड बाय x. मग x ची व्हॅल्यू काय येणार इथं 3. इथे काय येणार 3. आता इथे काय केलं ना 5 3 15. बघा इथे त्यांनी मधातली स्टेप दिलेली नाही आहे. एकदम व्यवस्थित बघा. इथे येणार 5 3 15. 5 3 15 म्हणजे इक्वल टू याचं बाहेर काय येणार बघून घ्या. हे इक्वेशन आहे 5 मल्टिप्लाइड बाय 3 + 3y = 9 बघून घ्या. हे 5 आहे 5 3 15 + 3y = 9. मग 15 काय इकडे मायनस मध्ये येणार. मग बघा इथे काय 3y = 9 - 15 आणि इथे 9 - 15 बघून घ्या. मी इथे काय येणार 9 - 15 काय आली तर 9 - 15. आता समोरची ऍक्टिव्हिटी बघू आपण. आता समोरची ऍक्टिव्हिटी बघू. इथे 9 - 15 आले. याचा पटकन स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा. ओके बघा इथे काय 9 - 15. मग 9 - 15 काय होतात 9 - 15 किती होतात सांगा पटकन सांगा. 9 - 15 किती होतात मॅम. 9 - 15 जर केलं आपण तर -6 होतात. किती होतात -6. मग इथे किती आलं आपण -6. इथे घेऊ -6. इथे आलं -6 बघून घ्या. इथे काय आलं -6. इथला 3 इथं 3 मल्टिप्लाय मध्ये इकडे काय ना डिवाइड मध्ये. मग इथे किती आले -6. यांचं डिव्हिजन केलं इथे किती येणार -2. कारण की साइन मायनस आहे. मग इथे काय येणार -2 येणार बघून घ्या. काय येणार -2 येणार. आणि मग आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू काय मिळली. पहिले x ची व्हॅल्यू काय मिळली पटकन सांगा. x ची व्हॅल्यू काय मिळली x ची व्हॅल्यू 3. x ची व्हॅल्यू काय मिळली 3. इथं x = 3 ब्रॅकेट मध्ये आणि y काय आहे आपला -2 बघून घ्या. ही ऍक्टिव्हिटी होती आणि ही आपल्याला 2 किंवा 3 मार्काला विचारू जाऊ शकते. एक्झाम मध्ये 2 किंवा 3 मार्काला विचारला जाऊ शकते. तर केअरफुली बघा. याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. पुढची तर तुम्ही घेतलाच असेल. ओके घेतला स्क्रीनशॉट. आता बघा आपण बघू दुसरा क्वेश्चन. काय सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. म्हणजेच काय तुम्ही सबस्टिट्यूशन मेथड पण यूज करू शकता आणि एलिमिनेशन मेथड पण यूज करू शकता.
तर माझं मत असं आहे की जास्त करून एलिमिनेशन यूज करा, कारण की इझी आहे. सबस्टिट्यूशन मध्ये इकडलं तिकडे इकडे खूप गडबड होते. ओके, काही काही स्टुडंट करा, मला येत असेल तर करा, पण इझी मेथड जर हवा कोणाला येत नाही तर तो एलिमिनेशन मेथड प्रिफर करा. ओके, बघा फर्स्ट इक्वेशन काय, 3a + 5b = 26 आणि दुसरं इक्वेशन काय, a + 5b = 22. आता यात बघा आपण काय करणार मॅम, आपण आता काय करू, पहिले गिवन इक्वेशन लिहू, कारण की आपली पहिली स्टेप आहे. मग लिहून घ्या, इथं काय येणार, गिवन इक्वेशन. मग काय इथं 3a + 5b = 26 आणि हे झालं आपलं फर्स्ट इक्वेशन. दुसरं इक्वेशन काय, a + 5b = 22. हे झालं आपलं दुसरं इक्वेशन. ओके, गिवन सर्वांनी लिहिलं, बघून घ्या. गिवन सर्वांनी लिहिलं का, हो मॅम लिहिलं. गिवन लिहिलं, हो लिहिलं. मग आता आपण काय करू, आपण मल्टिप्लाय पण करू शकतो आणि सबट्रॅक्शन पण करू शकतो, म्हणजे यांची ऍडिशन सबट्रॅक्शन. पण काही लोक काय करतात, पहिल्यांदा मल्टिप्लाय करतात, कारण की सिंगल नंबर दिसला म्हणजे काय पटापट मल्टिप्लाय करून घ्यायचं. डायरेक्ट मल्टिप्लाय नाही करायचं, पहिले बघायचं कोणतेही टर्म सेम आहे का. सेम असली तर नंतर साईन चेंज करायचे. साईन प्लस असले म्हणजे सेम असले तर सबट्रॅक्शन आणि डिफरंट असले तर ऍडिशन, हे बघायचं. मग इथे काय दोन टर्म आपली सेम आहे, मग आता यांची काय करू आपण सबट्रॅक्शन करू. यांची काय करू आता सबट्रॅक्शन करू. बघा सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. इक्वेशन 1. ओके, इथं वी गेट पण लिहून घ्यायचं, वी गेट. आता बघा टी आय हा एल नाही. ओके, आता बघा इथं काय येणार, सबट्रॅक्ट करू. मग काय आपण पहिल्या म्हणून दुसरं मायनस करताय. ओके, बघा मग आता इथं काय येणार, पहिले आपण घेऊ फर्स्ट इक्वेशन 3a + 5b = 26. हे पहिले इक्वेशन लिहिलं. नंतर दुसरं इक्वेशन, हे एकदम व्यवस्थित बघून घ्या, कारण की सबट्रॅक्शन वाला तुम्हाला येत नसेल तर बरा, सबट्रॅक्टिंग येत नसेल तर बघून घ्या. आता इथे काय येणार, दुसरं इक्वेशन काय, a + 5b = 22 इक्वल टू काय 22. मॅम आता एक गडबड आहे, बघा काय गडबड आहे. आता याची डायरेक्ट सबट्रॅक्शन करू का आपण, नाही. याची डायरेक्ट सबट्रॅक्शन केली तर काय येणार, इथं बघून घ्या मायनस. इथे मायनस केलं 2, इथे मायनस केलं 0, इथे मायनस केलं काय येणार 4. मग यांची काय करायची, आपण जर सेम असले साईन सेम असले, सपोज इथं मायनस असलं, इथं मायनस असो प्लस असो, डायरेक्ट काय करायचं साईन चेंज करून टाकायचं. डायरेक्ट साईन इथं काय एच्या पुढे काय साईन, एच्या पुढे साईन काय, फक्त एवढं सांगा प्लस आहे ना. मग इथं काय करू आपण मायनस, एच्या पुढे काय करून टाकू मायनस. 5 च्या पुढे काय साईन आहे प्लस, इथे काय करून टाकू मायनस. जर इथं मायनस असलं तर प्लस करायचं, मायनसचं प्लस प्लसचं मायनस. ओके, आणि इथं काय करायचं मायनस. क्लिअर आहे इथपर्यंत, बघून घ्या. सबट्रॅक्शन मध्ये खालच्या जे नंबरचे जे साईन आहेत, खालचे इक्वेशन जे आहेत त्यांचे साईन चेंज करून टाकायचे, प्लसचं मायनस मायनसचं प्लस. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत, बघून घ्या. मग आता यांचे साईन मायनस आहे, हो की नाही. 3a म्हणून a गेला, इथे किती राहिला 2a. 3a म्हणून a गेला, इथे किती राहिला 2a. मग जर आपण डायरेक्ट इथे केलं असतं, तिथे का प्लस आहे, प्लसचे साईन आहे, मग कसं काय प्लस प्लस 10 बी लिहिलं असतं का, नाही मॅम चालणार नाही. दुसरं इक्वेशन मिळालं असतं आपल्याला. इथे आपण यासाठी मायनस केलं. इथे बघा मायनस प्लस कॅन्सल, कारण की हे मायनस केले, हे साईन विसरून जायचे, इथली साईन विसरून जायचे. इथे काय ते आलं कॅन्सल, म्हणजेच काय एलिमिनेट झाले. काय झाले एलिमिनेट. आता नेक्स्ट बघा, यांची सबट्रॅक्शन केल्यावर काय येणार मॅम 4 येणार. खूप इझी आहे, 4 येणार. 2 डिवाइड मध्ये तिकडे गेला मल्टिप्लाइड बाय, सॉरी 2 इथं मल्टिप्लाइड बाय तिकडे गेला डिवाइड, उलट बोलली मी. 4/2 इथे किती आले 4/2. मी इथे काय ना बे एक बे बे 2 4, 2 1 जा 2, 2 2 जा 4. मी इथे किती आलं 2. देअरफॉर a ची व्हॅल्यू काय आली आपली 2. a ची व्हॅल्यू बघून द्या, a ची व्हॅल्यू काय आली आपली, a ची व्हॅल्यू आली 2. क्लिअर आहे इथपर्यंत. नेक्स्ट बघा,
हे मी खूप आरामात सांगत आहे, खूप आरामात. ओके, बघा दुसरं काय आहे इथं. आता a ची व्हॅल्यू आपण कशात पुट करू, इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करू. मग काय करू, पुट a इक्वल टू 2 इन इक्वेशन नंबर 2, इन इक्वेशन नंबर 2. बघून घ्या मग. इक्वेशन नंबर 2 काय, a प्लस 5b इज इक्वल टू 22. a ची व्हॅल्यू काय आहे 2, मी तर काय ना 2 प्लस 5b इज इक्वल टू 22, इज इक्वल टू काय आलं इथं 22. बघून घ्या. मग हे प्लस मध्ये इकडे गेल्यावर काय होणार, मायनस 5b इज इक्वल टू 22 मायनस 2 आलं. मग 22 मायनस 2 काय येणार मॅम 20. मी इथे लिहून घेऊ 5b इज इक्वल टू किती आलं 20. 5 काय मल्टिप्लाय मध्ये, इकडे गेल्यावर काय होणार डिवाइड मध्ये. मग इथे काय होणार b इक्वल टू 22/5. b इक्वल टू आलं 22/5. मग 22/5 हो काय होते, 5 1 चा 5, 5 2 चा 10, 5 3 चा 15, 5 4 चा 20. मग b ची व्हॅल्यू काय आली तर 4 आली. b ची व्हॅल्यू काय आली तर 4 आली. बघून घ्या. क्लिअर आहे समजा. खूप सोपी क्वेश्चन आहे. जर हे मेथड एलिमिनेशन मेथड, सबस्टिट्यूशन मेथड तर तुम्ही बघितले नसेल तर आपला पहिला वाला व्हिडिओ बघून घ्या. ओके, आता इथे बघा. मग पहिली स्टेप लिहिली आपण फर्स्ट वाली घेऊन, नंतर हे स्टेप केल्यास आपण हे माहितीच आपल्याला एलिमिनेशन मध्ये वेगळी आहे, सबस्टिट्यूशन मध्ये वेगळी आहे. आता खाली केलं याचं मॅम सोल्युशन राहिलं. इथं काय राहिलं सोल्युशन. मी काय देअरफॉर सोल्युशन इज r सोल्युशन r x, y इक्वल टू काय, सॉरी x नाही इथं a, इथं काय येणार a येणार, इथे काय येणार a, b इज इक्वल टू a, b काय इथं 2/4 काय 2/4 नाही 2,4. क्लिअर इथपर्यंत बघून घे. हे आलं आपलं सोल्युशन. किंवा तुम्ही असं ना लिहिता, डायरेक्ट सोल्युशन आर लिहू शकता. a इक्वल टू 2, किंवा अँड b इक्वल टू 4 असं पण लिहू शकता. क्लिअर इथपर्यंत. पटकन स्क्रीनशॉट घ्या. आपण याचा दुसरा क्वेश्चन सॉल्व्ह करू पटकन. 1 2 3. आता बघा दुसरा क्वेश्चन. हा आहे आपला सेकंड क्वेश्चन. काय सेकंड क्वेश्चन, x प्लस 7y इक्वल टू 10. दुसरं इक्वेशन काय 3x मायनस 2y इक्वल टू 7. बघा आता यात काय करावं लागेल, काय करावं लागेल मॅम, पहिली गोष्ट यात कोणतीच टर्म सेम नाहीये. मग यात काय करावं लागेल मल्टिप्लिकेशन. मग काय मल्टिप्लाय करावं लागेल, एक मिनिट, पहिलं आपण गिवन लिहून घेऊ, नंतर बघू सर्व काही. गिवन लिहा ना, 1 मार्क तरी मिळेल. कोणाला काही आलं नाही तरी 1 मार्क तरी मिळेल. मग इथे काय येणार गिवन इक्वेशन, मग काय x प्लस 7y इक्वल टू 10. हे झालं आपलं फर्स्ट इक्वेशन. दुसरं इक्वेशन काय 3x, दुसरं काय 3x मायनस 2y इक्वल टू 3x मायनस 2y इक्वल टू 7 इक्वल टू काय 7. हे झालं आपलं दुसरं इक्वेशन. पहिले टर्म कोणतीच सेम नाहीये. आता मल्टिप्लिकेशन करावं लागेल. मग कशाने काय मल्टिप्लाय करा, मग 3 ने आपण 3 ने काय करू, इक्वेशन नंबर 1 ला मल्टिप्लाय करू. याने काय होणार, आपले हे दोन टर्म आहे एक्स वाले ते सेम होऊन जाते. बघा आता काय द्यायचं, मल्टिप्लाय इक्वेशन 1/3, इक्वेशन 1/3. बघून घ्या. इथे काय येणार 3x 3 मल्टिप्लाइड बाय x ब्रॅकेट मध्ये 7y इक्वल टू 10 मल्टिप्लाइड बाय 3 इक्वल. आता बघा इथं काय येणार 3x प्लस 21y इक्वल टू इथे किती आहे 30 म्हणजे काय 30. हे झालं इक्वेशन नंबर 3. हे भेटलं नवीन इक्वेशन. हे भेटलं नवीन इक्वेशन. मग आपण कोणत्या इक्वेशनला सेम केलं, पहिल्या. कोणासोबत सेम केलं, दुसऱ्या. मग पहिल्या इक्वेशनला विसरून जा, दुसरं जे इक्वेशन सेम झालं नवीन इक्वेशन मिळालं त्याला बघा. मॅम टर्म सेम आहे, हो टर्म सेम आहे. म्हणजे साइन सेम आहे, हो साइन सेम आहे. मग आता काय करावं लागेल सबट्रॅक्शन. आता काय करावं लागेल सबट्रॅक्शन. मग करून टाकू आपण. इथे काय करू, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 3.
आता इथे आपण वी गेट लिहिलं तर झालं, कॉमा करायचा वी गेट, हे पण लिहायचं एक्झाम मध्ये. आणि नाही लिहिलं विसरून गेलं तर काही हरकत नाही, पण लिहून टाकायचं, काही प्रॉब्लेम नाही. बघून घ्या पहिलं काय आपलं इक्वेशन नंबर 3. 3x plus 21y equal to 13. दुसरं इक्वेशन काय आपलं 3x minus 2y equal to 7. बघून घ्या मॅम सबट्रॅक्शन आहे म्हणजे काय, खालच्या इक्वेशनचा आपल्याला साइन चेंज करावं लागते, साइन चेंज करावं लागते. इथे काय येणार मायनस प्लसचं मायनस, मायनसचं प्लस, प्लसचं मायनस. आता बघा काय येणार तो, हे दोन काय एलिमिनेट झाले, सेम आहे ओके, एलिमिनेट होऊन गेले. मग बघा इथं आपल्याला सबट्रॅक्टिंग करणं, सबट्रॅक्शन करणं होतं, पण खाली साइन काय प्लस, साइन काय प्लस. मग इथं सबट्रॅक्शनच्या ऐवजी आता आपल्याला प्लस करावा लागेल, कारण की खाली साइन काय प्लस आहे मॅम. मग इथं काय करावं लागेल 21y प्लस 2y किती झाले 23y, किती झाले 23y. बघून घ्या इक्वल टू, इथे काय मायनस आहे, मग काय करायला लागेल सबट्रॅक्शन करावं लागेल. 30 म्हणून 7 केले किती राहिले 23, किती राहिले 23. बघून घ्या. मग आता काय करू आपण मल्टीप्लाय बनाय टाकून द्या, दिले तिकडे टाकून द्या. इथे काय येणार 23/23. मग 23/23 देअरफॉर y ची व्हॅल्यू काय आली आपली 1, y ची व्हॅल्यू काय आली 1, y ची व्हॅल्यू काय आली 1. हे कट होऊन जाते म्हणजे कॅन्सल आउट होऊन जाते, y ची व्हॅल्यू काय आली 1. बघून घ्या. मग आता y ची व्हॅल्यू आपल्याला एखाद्या इक्वेशन मध्ये पुट करावे लागते. मग कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करू आपण y ची व्हॅल्यू, आपण करू इक्वेशन नंबर 1 मध्ये. ज्या इक्वेशनला आपण विसरून गेलो होतो त्याला आणा परत आता. बघा मग काय करू आपण पुट y equal to 1 in equation 1. बघून घ्या. मग आता इक्वेशन नंबर 1 काय x plus 7y equal to 10, x plus 7y equal to 10. मग x ची व्हॅल्यू काय, x ची व्हॅल्यू काढलीच नाही आणखी, तेच काढायची आपल्याला. y ची व्हॅल्यू काय 1, मग x plus 7 multiplied by 1 equal to 10. मग x प्लस इथे काय येणार 7 1 जा 7 equal to 10. 7 काय प्लस म्हणे, तिकडे गेल्यावर मायनस होऊन जाणार. मग x इथे येणार x equal to 10 minus 7. मग x equal to 10 minus 7 काय ते 3, काय ते 3. देअरफॉर x ची व्हॅल्यू काय आली 3. झालं संपलं, एवढंच आहे, एवढंच आहे मॅम. सोल्युशन राहिलं मग सोल्युशन लिहावं लागेल. देअरफॉर सोल्युशन, सोल्युशन काय आपलं x equal to 3, y equal to 1 असं पण लिहिलं तरी चालेल. प्रत्येक क्वेश्चन मध्ये सोल्युशन वेगळं वेगळं सांगत आहे ओके. तर तुम्ही कसा पण लिहा, सोल्युशन टाका, फक्त असं लिहिलं तरी चालेल. ओके क्लिअर आहे इथपर्यंत. बघा स्क्रीनशॉट घेतायचा, स्क्रीनशॉट घेऊन द्या. घेता स्क्रीनशॉट घेतला ओके. बघा आता थर्ड क्वेश्चन, थर्ड पण सेम आहे. मग मॅम आम्ही या घरी करतो, आम्ही ह्या होमवर्क मध्ये करतो. थर्ड आम्ही होमवर्क मध्ये करतो, खूप इझी आहे. हा पण सेम तसंच आहे जसे आपण पुढचे 2 क्वेश्चन बघितले, एलिमिनेशन मेथडनी करावं लागते. काय काय करावं, इथं 3 आहे काय -3y, इथं +3y म्हणजे काय ऍडिशन होणार. मल्टिप्लाय बाय इक्वेशन 2 ला काय 3 ने करावं लागेल, क्वेश्चन मल्टिप्लाय बाय 3 ने करावं लागेल. बघून घ्या. मग हे तुम्ही घरी करा आणि जर कुठं पण अडलं तर डोंट वरी, आम्हाला तुम्ही मेसेज करा व्हॉट्सअपवर. व्हॉट्सअपचा नंबर मी लास्ट मध्ये देऊन देईल ओके. आता बघा फोर्थ क्वेश्चन, फोर्थ पण सेम तसंच आहे. हा पण होमवर्क मध्ये, जर तुम्हाला कुठं अडलं तर व्हॉट्सअपला मेसेज करा ओके. इथे पण बघा फिफ्थ पण होमवर्क आहे. हे 3 क्वेश्चन तुम्हाला होमवर्क मध्ये, हे 3 क्वेश्चन तुम्हाला होमवर्क मध्ये. बघून घ्या कोणतं थर्ड, फोर्थ, फिफ्थ हे होमवर्क मध्ये. आणि फिफ्थ शक्यतो तुम्ही सबस्टिट्यूशन मेथडनी करा ओके. सबस्टिट्यूशन मेथडनी ट्राय करा. जर कुठं अडलं तर आम्हाला सांगा. बघा नेक्स्ट आता बघू आपण सिक्स्थ क्वेश्चन. मॅम हे पण होमवर्क म्हणता का, नाही बापा नाही, आम्ही नाही करू, हार्डच दिसतंय.
मग बघा 6 क्वेश्चन कसं आहे. पहिले काय गिवन इक्वेशन ना, पहिले घेऊ आपण गिवन इक्वेशन. हे डिवाइड मध्ये आहे, एवढं काही भ्यायची गरज नाही, काही वेगळं असेल, काहीच वेगळं नाहीये, सेम मेथड आहे. बघा मग इथे काय ना गिवन इक्वेशन 1/3x प्लस y इक्वल टू काय 10/3. हे काय आलं आपलं इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर दुसरं काय आपलं 2x प्लस 1/4y इक्वल टू 11/4. हे झालं आपलं दुसरं इक्वेशन. हे काय झालं आपलं दुसरं इक्वेशन. मग आपल्याला काय पाहिजे इक्वेशन मध्ये काय पाहिजे, हा खालचा डिवाइड बाय 3, हा डिवाइड बाय 3, हा डिवाइड बाय 4, हा डिवाइड बाय 4 पाहिजे नाही. हे काय आपल्याला पाहिजे नाही. आपण यात काय करू, यांना मल्टिप्लाय करून टाकू. इक्वेशन नंबर 1 ला आपण 3 नी मल्टिप्लाय करू आणि 4 ला आपण 4 नी मल्टिप्लाय करू. सॉरी, इक्वेशन नंबर 1 ला आपण 3 नी मल्टिप्लाय करू आणि 2 ला आपण 4 नी मल्टिप्लाय करू. आता बघा इथं काय येणार, आपण काय करू, मल्टिप्लाय इक्वेशन 1/3. 1 नी मल्टिप्लाय केल्यावर काय होणार इथं बघून घ्या. सॉरी 3 नी मल्टिप्लाय 3 ब्रॅकेट 1/3x प्लस 4 सॉरी प्लस काय y इक्वल टू 10/3 मल्टिप्लाइड बाय 3. मग हा 3 कॅन्सल आउट, हा 3 कॅन्सल आउट. 3 नी मल्टिप्लाय केल्यावर काय होणार इथं बघून घ्या. मग इथे काय हा 3 वरती चालला जाईल प्लस 3y इक्वल टू 10. हे तर कॅन्सल आउट झाले, 3 कॅन्सल. मग इथे काय ना x प्लस 3y इक्वल टू 10. x प्लस 3y इक्वल टू काय आले 10. हे काय भेटलं आपल्याला नवीन इक्वेशन. हे काय भेटलं नवीन इक्वेशन. मॅम किती नवीन इक्वेशन भेटतात, हो बाळा असं असतं. ओके, हे बघा इक्वेशन नंबर 3. आता बघ काय करायचं, इक्वेशन नंबर 2 ला 4 नी मल्टिप्लाय करायचं आहे. मग करू मल्टिप्लाय इक्वेशन 2/4. कशाने मल्टिप्लाय करू 4. बघा मग इथे काय ना 4 2x प्लस 1/4y इक्वल टू 11/4 मल्टिप्लाइड बाय 4. 4 कॅन्सल आउट, हा 4 कॅन्सल. इथे काय 4 2 चा 8. इक्वेशन काय भेटणार आपल्याला 8x प्लस y इक्वल टू 11. 8x प्लस y इक्वल टू 11. हे झालं इक्वेशन नंबर 4. हे काय झालं इक्वेशन नंबर 4. किती 4 चालू आहे है ना, किती 4 चालू आहे. हे काय झालं इक्वेशन नंबर 4. काय झालं इक्वेशन नंबर 4. साइन बरोबर आहे, हो साइन बरोबर आहे. बघा नेक्स्ट, मग 2 इक्वेशन भेटले. कोणते भेटले बघून घ्या. कोणते भेटले, पहिलं इक्वेशन हे वाला आणि हे वाला. मग काय करू मॅम, आता नवीन इक्वेशन मिळाले, जुन्याला विसरून जा. जुन्याला काय करायचं विसरून जायचं, नवीन इक्वेशनला बघायचं. मग बघा टर्म कोणती सेम आहे यातली, x ची टर्म नाही, y ची टर्म नाही, काही गरजच नाही सेम असायची. मग आपण काय करू, इक्वेशन नंबर 4 ला 3 नी मल्टिप्लाय करू. इक्वेशन नंबर 4 ला काय करू 3 नी मल्टिप्लाय करू, कारण की हे टर्म काय होणार सेम होऊन जाणार. नंतर आपण काय करू त्यांची सबट्रॅक्शन, कारण की साइन सेम आहे. ओके बघा मग इथे काय येणार मल्टिप्लाय इक्वेशन कशाला मल्टिप्लाय करू 4 मल्टिप्लाय इक्वेशन 4/3 बघून मग इथं काय येणार 3 ब्रॅकेट मध्ये 8x प्लस y इक्वल टू 11 मल्टिप्लाइड बाय 3. मग इथे काय ना 8 3 24x प्लस इथे आहे 3y इक्वल टू 33. हे काय आलं आपलं इक्वेशन नंबर 5. इक्वेशन नंबर 5. मग आता काय करा, भूल जाओ हे 3 इक्वेशन विसरून टाका. आता 2 इक्वेशन व्यवस्थित लक्ष देऊन बघा. 2 इक्वेशन काय व्यवस्थित लक्ष देऊन बघा. इथे काय झालं आता यांची काय झालं सबट्रॅक्शन.
सेम आहे टर्म, टर्म सेम आहे, साइन सेम आहे, साइन सेम आहे, म्हणजेच काय सबट्रॅक्शन, म्हणजेच काय सबट्रॅक्शन. मग आता करू सबट्रॅक्शन. बघा सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 from 5. ओके, बघा आता लिहून घेऊ 5 वाला इक्वेशन. तर वी गेट इथे काय लिहिलं आपण, वी गेट. आता बघा इथे काय येणार, इक्वेशन नंबर 24. आता आपल्याला बोर्ड कमी पडत आहे. ओके, मी थोडं छोटं अक्षर काढते. 24x + 3y = 33. दुसरं इक्वेशन काय आपलं, x + 3y = 10. इक्वल टू काय आलं, 10. बघून घ्या इथे काय होणार मॅम, साइन चेंज होणार, प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस, कारण की सगळे प्लस आहे म्हणून सगळे मायनस. बघून घ्या यांचे सबट्रॅक्शन केल्यावर काय होतं, इथं काय येणार सांगा पटकन, सांगा पटकन. 23x इथे काय येणार 23x. हे काय होतील, कॅन्सल आउट होऊन जातील. इक्वल टू इथे काय भेटणार आपल्याला, इथे काय मिळणार, यातून जर 10 मायनस केलं तर 23 येतील. इथे किती येतील 23. बघा मग 23 प्लस मायनस इक्वल टू 23/23 इक्वल टू x इक्वल टू काय आलं 1. x इक्वल टू काय आलं 1. देअरफॉर x ची व्हॅल्यू काय आली 1 आली मॅम. x ची व्हॅल्यू काय आली 1. बघा मग आता x ची व्हॅल्यू आपण पुट करू. कशात पुट करता, कोणतं इक्वेशन तुम्हाला सोपी वाटते, आपण काय करू 3 मध्ये पुट करू. 3 मध्ये पुट करू. मग पुट x इक्वल टू 1 in इक्वेशन 3. मग इक्वेशन 3 काय, x + 3y = 10. x + 3y = 10. x ची व्हॅल्यू काय आहे 1 आहे मॅम. मग इथे काय +3y = 10. बघून घ्या इथे काय येणार, काय आलं 1 प्लस मध्ये इकडे गेल्यावर काय होणार मायनस. मग इथे 3y इथे काय येणार 3y = 10. इथे काय येणार 3y = 10 - 1. 10 - 1. मग 3y = 10 - 1 9 येणार. मग 3 प्लस मल्टिप्लाय केला डिवाइड 3/9. 3/9 किती, 3 1 3, 3 2 6, 3 3 9. मग 3 ची व्हॅल्यू काय आली 3 आली. सॉरी y ची व्हॅल्यू काय आली 3 आली. बघून हे आपलं सोल्युशन. मग काय सोल्युशन काय येणार, सोल्युशन काय x = 1, y = 3. x, 1 = y = 3. x = 1, y = 3. बघून घ्या. चला स्क्रीनशॉट घ्या पटकन. आपण 7th क्वेश्चन बघू, 7वा क्वेश्चन बघू पटकन. स्क्रीनशॉट घ्या. ओके, घेतला स्क्रीनशॉट. हा आहे आपला 7th क्वेश्चन. ओके, यात काय मॅम सर्व सेम आहे, ना कोणती टर्म सेम ना काही साइन. इकडलं तिकडे तिकडलं इकडे. मग अशा क्वेश्चन मध्ये काय करायचं, असे क्वेश्चन आले की बाबा इकडला x वाला साइन, हे x पुढे जे नंबर आहे, x पुढे कोणता तो नंबर आहे कॉन्स्टंट आहे, तर दुसऱ्या इक्वेशन मध्ये y मध्ये असला आणि जो yच आहे तो दुसऱ्या इक्वेशन मध्ये x मध्ये असला, असं असलं तर काय करायचं. असे इक्वेशन असले तर काय करायचं, पहिले गिवन लिहून घ्यायचं, काहीच टेन्शन नाही घ्यायचं, पहिले गिवन लिहून घ्यायचं. बघा आता काय तर गिवन इक्वेशन काय 99x + 101 = 499. हे काय झालं इक्वेशन नंबर 1. हे काय झालं इक्वेशन नंबर 1. दुसरं बघा x + 99 y = 501. हे झालं आपलं दुसरं इक्वेशन. असं इक्वेशन असेल काय करा बिनधास्त, एक वेळा प्लस करा, एक वेळा सबट्रॅक्शन करा. पण मॅम सबट्रॅक्शन तर आम्ही करू, त्यात साइन चेंज करायची आहे की नाही, यात साइन चेंज नाही करायचे. सबट्रॅक्शन म्हणजे यात साइन चेंज नाही करायचे. आपण एक वेळा प्लस करू काहीतरी नवीन इक्वेशन मिळणार, एक वेळा मायनस करू काहीतरी नवीन इक्वेशन मिळणार.
त्यांचे मग सबट्रॅक्शन जर आली तर साइन चेंज करायचे, पण यांचे नाही करायचे. ओके, बघा आता काय करू, ऍडिशन. ऍड इक्वेशन 1 and 2. ऍड इक्वेशन 1 and 2. वी गेट, बघून घ्या. आता आपण ऍड करू. 99x प्लस 101y इक्वल टू 499. मग 101x प्लस 99y इक्वल टू 51. बघा यांची काय करू आता, ऍडिशन म्हणजेच काय प्लस. 99 प्लस 101 किती येणार, 200x प्लस इथं पण 200y इक्वल टू इथं काय येणार, इथं 1000 म्हणजेच काय 1000, म्हणजेच काय 1000. मग बघा आता आपण काय करू, नंबर सेम आहे, मग यांना कॉमन काढून घेऊ. यांना काय करू, कॉमन काढू. x प्लस वाय कॉमन काढल्याने काय होऊन जाईल, इथे फक्त x प्लस वाय राहते. इक्वल टू इथे काय येणार 1000 म्हणजेच काय 1000. इथं बघा काय मल्टिप्लाय, इकडे गेला डिवाइड, मग इथे काय येणार x प्लस वाय इक्वल टू 1000 डिवाइड बाय 200. इथे काय येणार 0 0 0 0 कॅन्सल. बेकवे बेकवे बेदून 4 बेतिक 6 बेचो 8 बेपंच 10. मग इथे काय 5 इक्वल टू x प्लस वाय इक्वल टू 5. x प्लस वाय इक्वल टू 5. हे झालं इक्वेशन नवीन मिळालं. मग काय इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3 बघा, मग सेम प्रोसेस पण सबट्रॅक्शन वाली. मग आता बघा सबट्रॅक्शन करू. सबट्रॅक्टिंग इक्वेशन. कशाला इक्वेशन सबट्रॅक्ट, इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन नंबर 2. एक आपण 2 मध्ये मायनस करू. एवढी जागा सफिशियंट नाहीये, होते का, नाही होत. नेक्स्ट पेज बघा. आता काय घेऊ, दुसरं इक्वेशन. कोणतं आहे दुसरं इक्वेशन, हे आहे. इथे काय 1x प्लस 99y इक्वल टू 5. आणि नंतर काय येणार ते इक्वेशन नंबर 1. 99x प्लस 1y इक्वल टू 199. हे काय होणार, सबट्रॅक्ट होणार. हे काय होणार, सबट्रॅक्ट होणार. हे काय होतील, सबट्रॅक्ट होतील. बघा मग इथे काय येणार, यांची जर मायनस केल्यावर इथे काय येणार 2x. इथे काय राहतील 2x प्लस इथे काय राहतील, मग इथे प्लस नाही राहणार, इथे काय 2x पण साइन सेम आहे आणि मोठी संख्या खाली आहे. म्हणजेच काय इथे काय येणार -2x. इथे काय येणार -2x -2y, सॉरी x ने y इक्वल टू इथे काय येणार 2. इथे काय राहील 2. आता काय करू आपण, 2 कॉमन काढू. जसं इथं आपण 2 ची कॉमन काढू तसं इथं 2 कॉमन काढू. पण 2x मायनस वाय इक्वल टू 2. मग प्लस इकडे गेला मायनस, हे तर आपल्याला माहितीच आहे. 1/x इक्वल टू 2/2. बे बेदुनी, सॉरी बे. मग x मायनस वाय इक्वल टू काय आले 1. इक्वेशन नंबर 4. इक्वेशन नंबर काय मिळालं, 4 मिळालं. मग आता ना आपण काय करा, 2 इक्वेशन मिळाले. कोणतं, 2 इक्वेशन मिळाले, पहिलं आणि दुसरं. मग आता जे प्रोसेस आपण पहिले करत होतो, साइन बघा टर्म बघा, ते आता आपल्याला याच्यात बघायचं आहे. साइन टर्म सेम आहे, साइन डिफरंट आहे. टर्म सेम आहे, साइन डिफरंट आहे. मग साइन डिफरंट आहे म्हणजेच काय इज जाणार. मग आपण काय करू, ऍडिशन करू. ऍड इक्वेशन 3 and 4 वी गेट. बघा मग काय तिसरं इक्वेशन काय, x प्लस वाय इक्वल टू 5 आणि x मायनस वाय इक्वल टू 1. हे प्लस होते. मग y
वाले टर्म एलिमिनेट होऊन जाते. 2x प्लस एक्स 2x इथे काय राहणार 2x इक्वल टू 5 प्लस 1 काय आले 6 आले. मग 2 इथं डिवाइड सॉरी 2 इथं मल्टिप्लिकेशन मध्ये आहे तिकडे गेल्यावर काय होणार डिवाइड होणार. x इक्वल टू 6 बाय 2 6 बाय 2 x इक्वल टू काय आलं 6 बाय 2 आलं. x इक्वल टू काय आलं 6 बाय 2. आता बघून घ्या. बेकबे बेदुचार बेतिक बेकबे बेदुचार बेतिक 6 मी काय येणार x इक्वल टू 3 x इक्वल टू काय आलं 3 x इक्वल टू काय आलं 3. बघून घ्या x इक्वल टू काय आलं 3 आलं. आता इथं आपण काय करू x ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट करू. म्हणून टाकून द्या पुट x इज इक्वल टू 3 in equation number 3. बघा मग इक्वेशन 3 काय x प्लस वाय इज इक्वल टू 5 x प्लस वाय इज इक्वल टू 5 x काय 3 प्लस वाय इज इक्वल टू 5. मग 3 काय प्लस वाय तिकडे येणार काय होणार मायनस वाय इज इक्वल टू 5 मायनस 3. मग y इज इक्वल टू 5 मायनस 3 काय 2. देअरफॉर हे काय आली y ची व्हॅल्यू मी इथे काय येणार सोल्युशन x इक्वल टू 3 y इक्वल टू 2 x इक्वल टू 3 y इक्वल टू 2. बघा हे इक्वेशन आहे. पहिले काय करायचं असं जर टर्म दिसली की हवा एका इक्वेशन मध्ये x ची टर्म आहे y मध्ये आणि y ची टर्म जी x मध्ये आहे तर काय करायचं एक वेळा ऍडिशन आणि एक वेळा सबट्रॅक्शन. एक वेळा ऍडिशन एक वेळा सबट्रॅक्शन. त्यांनी काय मिळेल आपल्याला दोन नवीन इक्वेशन मिळतील. काय मिळतील दोन नवीन इक्वेशन. पण त्यांची टर्म बघायची त्यांचे साइन बघायचे. त्यांची टर्म सेम करायची साइन सेम असले तर सबट्रॅक्शन मायनस असले म्हणजे डिफरंट असले तर ऍडिशन. बघून घ्या याचा स्क्रीनशॉट घ्या. तसेच आपण दुसरा क्वेश्चन करू नेक्स्ट वाला लास्ट आणि नेक्स्ट. ओके बघा तर हा आपला लास्ट क्वेश्चन. यात पण सेम तसंच करायचंय. एक वेळा ऍडिशन एक वेळा सबट्रॅक्शन. नंतर तुम्हाला दोन वेगळे इक्वेशन मिळतील आणि नंतर त्याचे टर्म बघायचे नंतर त्याचे साइन बघायचं. साइन सेम असले तर सबट्रॅक्शन आणि साइन डिफरंट असले तर ऍडिशन. आणि हा क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला होमवर्क मध्ये आहे कारण की सेम आहे सेम तसाच आहे. मग हा होमवर्क मग होमवर्क पण तुम्हाला कोणते क्वेश्चन आहे 3 4 5 and 8 हे 4 क्वेश्चन आहेत तुम्हाला होमवर्क मध्ये. ओके आणि जर तुम्हाला कुठेही अडलं तर तुम्हाला या नंबरला तुम्ही मेसेज करा. तुम्ही आम्हाला या नंबरला मेसेज करा. ओके तर इथे हा व्हिडिओ संपला. व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. एंड फॉर व्हिडिओ.